मी सध्या उपस्थित आहे कामाठीपुरात। आपण कामाठीपुरा म्हटलं की एक वेगळेच दृश्य जे आहे ते डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतं। पण याच कामाठीपुराला एक वेगळा इतिहास आहे, तो म्हणजे याच कामाठीपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली शिव मंदिर जे आहे ते बांधलं होतं आणि ह्याच कामाठीपुरातून पहिलं भाषण असेल आणि निवडणूक देखील लढवली होती आणि याच कामाठीपुरातून प्रभाग क्रमांक 213 मधून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आशाताई मामडी देखील यांना जे आहे ती अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे। थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल, अधिकृत उमेदवारी शिवसेनेकडून जी आहे ती तुम्हाला देण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक 213 मधून, काय सांगाल? प्रथम न्यूज 18 लोकमतचा मी फार आभार मानते की तुम्ही 213 वार्ड क्रमांक कामाठीपुरामध्ये इकडे येऊन आज समजून घेत आहे। 213 मध्ये साहेबांनी जी उमेदवारी दिलेली फार विश्वासाने दिलेली आहे आणि ह्या उमेदवारीच्या मागे खूप मोठा इतिहास आहे। कारण ह्या कामाठीपुरामध्ये राहणारी लोक जी आहेत ती पुरातन म्हणजे 150 वर्षापूर्वीचा त्यांचा इतिहास आहे। तेलुगू लोक ही जी तेलंगणामधून आली होती 1805 मध्ये, ती लोक ज्यांनी गेटवे ऑफ इंडिया बांधले, आपला विटी स्टेशन बांधलं, महानगरपालिका ज्यांनी बांधली, अशी लोक इथे राहणारी आहेत ती। आणि यांच्यामधले मिस्टर सीलम असू देत किंवा पुपाला असू देत, हे महानगरपालिकेमध्ये महापौर होऊन गेलेले आहेत आणि त्यांचा आज कुठेतरी वारसा घेऊन आणि त्यांचा एक कामाठीपुरा विकासाचं एक धोरण घेऊन मला साहेबांनी तिकीट दिलेलं आहे। आणि कामाठीपुरा म्हटलं की अनेक रिडेव्हलपमेंटचे प्रश्न असतील, चाळी असतील, असे अनेक जे आहे रिडेव्हलपमेंटचे प्रश्न या कामाठीपुरात आहे प्रभाग क्रमांक 213 मध्ये। तुम्ही कुठल्या गोष्टींवरती जास्त करून भर देणार आहात किंवा कशी प्रत्येक घरोघरी जाऊन तुम्ही प्रचार देखील करता, कशा प्रकारे मतदारांना साथ घालणार आहात? इकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पुनर्विकासाचा आहे। पुनर्विकासाचा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे। कारण आज ही घरं जी बांधलेली आहेत, काही इमारतींना तुम्ही बघाल तर 100 वर्षाच्या वरच्या इमारती आहेत आणि या इमारतींना कुठेतरी डेव्हलपमेंट तर पाहिजेच आहे। परंतु काही याच्यामध्ये आजूबाजूला बघितलं तर एक मुस्लिम वस्ती आहे, पण त्यांच्यामध्ये पण एक सलोख्याचा आमचा संबंध आहेत। इकडे स्पेशली इकडे राहणारी लोक जी तेलुगू लोक आहेत, काही मराठी आहेत, काही यूपीची आहेत, तर ह्या सगळ्यांना रिडेव्हलपमेंट हा एकच विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। अगदी एक शेवटचा देखील असा प्रश्न आहे की ह्याच विधानसभेचे आमदार देखील काँग्रेसचे आहेत, काँग्रेसचे तुमच्या विरोधात काँग्रेस देखील जे आहे ते निवडणूक लढवते आणि कुठेतरी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचीच उमेदवारी किंवा उमेदवारच जिंकून आलेला आहे। तर आव्हान वाटतं का पुन्हा एकदा त्यांच्यासमोर तुम्ही आता निवडणूक लढवतात म्हणून? आव्हान नाही, आम्ही बाळासाहेबांच्या लेखी आहोत। असं कित्येक वेळा आलं आणि गेलं। मी तुम्हाला सांगते, ह्याने काय केलं आहे 15 वर्षात, 20 वर्षात काय केलेलं आहे, त्यांचा आता जो उभा आहे आणि त्याने आपल्या घरातली किचनमधनं बाई उठून आणलेली आहे, काय कळतं तिला? आम्ही 25 वर्ष इकडे काम करतोय, लोकांचं अगदी घराघरामध्ये घुसून आम्ही काम केलेलं आहे। परंतु आज नुसतं शोषा करून किंवा अशा प्रकारचं रॅल्याकडून काही होत नाही। आम्ही आज डोर टू डोर करतो, प्रत्येकाच्या घरी जातो। आमची ओळख ही जुनी ओळख आहे आणि पहिला सांगते की सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आमच्या पाठीशी आहेत। त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि साम दाम दंड त्यांनी जरी यूज केला तरी जनता माझ्याबरोबर आहे, जनता सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे। त्यामुळे रिडेव्हलपमेंटसाठी नक्कीच इकडे चांगला मोठा एक वेगळा रिझल्ट येणार आहे, त्यावेळेला तुम्हीच आमचं कौतुक कराल। नक्कीच। तर ह्या होत्या शिवसेनेच्या उमेदवार आशाताई मामडी यांनी कामाठीपुरात जे आहे ते रिडेव्हलपमेंटचा मुद्दा जो अनेक दिवसांपासून गाजतो तो देखील आम्ही पुढाकाराने करून आणि काम पूर्ण करू असं देखील जे आश्वासन स्वतः आशाताई मामडी यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, कामाठीपुरा।